नागपूरमधल्या रायपूर राष्ट्रीय महामार्गावर एका ठिकाणी प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय। भंडारा शहराजवळच्या भिलेवाडा ते पलाडी दरम्यान पुलाजवळच्या रस्त्याखालचं मातीचं भरण ढासळतंय, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे। पलाडी गावाजवळ एक नाला वाहतो आणि या नाल्यावर आता मोठा पुलाची निर्मिती होतीये। या नाल्यातून वाहणारं पाणी आणि काल झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्याच्या खालची माती भुसभुशीत झाली आहे आणि ज्यामुळे ती वाहून जाते। बघू शकतो मी नागपूर रायपूर महामार्गावरील भिलेवाडा ते पलाडी या दरम्यानच्या या पूल परिसरामध्ये आहो। इथे या नदी किनाऱ्यावर मोठ्या पुलाची निर्मिती होत आहे आणि लगतच हा इथे जुना पूल आहे, त्याला लागून असलेली इथे हे जो महामार्ग आहे, या महामार्गावरून नागपूर ते रायपूर कलकत्ता असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। इथून 24 तास वाहनांची वर्दळ असते। हेवी ट्रक्स इथून धावतात, 4 व्हीलर चालतात, 2 व्हीलर धावतात, शेकडो नागरिक इथून रोज प्रवास करतात आणि हा महामार्ग आता सध्या काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे धोक्याच्या स्थितीत आलेला। इथे येत्या जर कालावधीमध्ये पुन्हा सतत जर पाऊस राहिला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आताच प्रशासनाने खबरदारी घेऊन इथे काहीतरी बंदोबस्त करावा किंवा ही वाहतूक जे इथून आहे ते कुठून तरी दुसरीकडून वळविल्यास मोठी दुर्घटना इथे टाळता येऊ शकते। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।